चोरी नहीं की है। चैन ले लिया मैंने बेकरार करके, बेकरार करके, बेकरार करके दिल लगा लिया मैंने तुमसे प्यार करके, तुमसे प्यार करके, तुमसे प्यार करके। बीच सफर में कहीं मेरा साथ छोड़ के, तुझको कसम है नहीं हो जाना दिल तोड़ के। कैसे मैं बताऊं तुझे कैसा मेरा हाल वे, जीना मरना है सब अब तेरे नाल वे। तुझको पा लिया तेरा इंतजार करके, इंतजार करके, इंतजार करके दिल लगा लिया मैंने तुमसे प्यार करके, तुमसे प्यार करके, तुमसे प्यार करके। कसम खा के कहो, मुस्कुरा के कहो, दिल लगा के कहो, पास आके कहो, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। शर्मा के कहो, बल खा के कहो, हाँ कहो न कहो, बस कहती रहो तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। एक अजब सी दिल में हसरत होती है तुमको देख के, चाहे तुमको दिल में चाहत होती है तुमको देख के। हमें प्यार करो, इकरार करो, सांसों में बसा के रख लो, तुम शाम सहर दीदार करो, ख्वाबों में छुपा के रख लो। नजर झुका के कहो,
के कहो, हाँ कहो न कहो, बस कहती रहो, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। एक बेचैनी सी होती है अब तो तेरे नाम से, इश्क हुआ जब से ना गुजरा एक लम्हा आराम से। क्या हाल हुआ चाहत में सनम, मुश्किल है तुमसे कुछ कहना, है तुमको कसम महबूब कभी आँखों से दूर ना रहना। इतरा के कहो, झिलमिला के कहो, हाँ कहो न कहो, बस कहती रहो, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। कसम खा के कहो, मुस्कुरा के कहो, हाँ कहो न कहो, पास आके कहो, तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। तुमको हमसे प्यार है, तुमको हमसे प्यार है। दिल का सुकून है दुआ, मोहब्बत दिल की तड़प है ये इंतजार, मोहब्बत दिल का सुकून है दुआ, मोहब्बत दिल की तड़प है ये इंतजार। ओ देखा है आज हमने सनम, आपकी आँखों में प्यार, मोहब्बत
ला ला। करके जादूगरी देके दर्द जिगर आगे पीछे डोल कर। सोल्जर सोल्जर मीठी बातें बोल कर दिल तेरा उड़ा ले गया। मुझे लुटा यूं मिला के नजर करके जादूगरी देके दर्द जिगर आगे पीछे डोल कर। सोल्जर सोल्जर मीठी बातें बोल कर दिल तू चुरा ले गया। तुझे आए कोई जादू मेरा मुझ पे नहीं काबू। हे यूं मिला के नजर करके जादूगरी देके दर्द जिगर आगे पीछे डोल कर। सोल्जर सोल्जर मीठी बातें बोल कर दिल तेरा उड़ा ले गया।
परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा, वादा निभाना तुम याद रखना, कहीं भूल न जाना। परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी। हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी, मैं जागूंगा नींद तुम्हें ना आएगी। छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगे, सच कहता हूँ जान बहुत पछताओगे। परदेसी मेरे यारा, मुझे ना रुलाना, तुम याद रखना कहीं भूल न जाना। परदेसी परदेसी जाना नहीं, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा, वादा निभाना मुझे याद रखना, कहीं भूल न जाना। परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के वादा
फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया। फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया। फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया। ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया। फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया। महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं एखादं गाव जर आपण डोळ्यांसमोर आणलं तर साहजिकच टाळ मृदंगाचा गजर किंवा चंद्रभागेसारखी वाहणारी नदी आणि सावळ्या विठ्ठलाची मूर्ती आठवेल. हो नक्कीच. आपल्या मेंदूला तशी सवयच असते. बरोबर ना? गोष्टी अशा एका विशिष्ट चौकटीत बघायची आपली पद्धत असते. पण समजा या अशा एखाद्या प्रतिपंढरपूरच्या अगदी केंद्रस्थानी पोचल्यावर तिथे विठ्ठलाच्या मंदिराऐवजी एक भव्य म्हणजे शेकडो वर्षांचं जुनं असं शिवमंदिर समोर उभं असेल तर? हा एक अतिशय रंजक धक्का असतो. हो ना? म्हणजे आपण आपल्या डोक्यात दैवतांच्या आणि परंपरांच्या अगदी स्पष्ट रेषा आखलेल्या असतात. वैष्णव परंपरा आणि शैव परंपरा या दोन्ही अगदी वेगळ्या मानल्या जातात. हो, तसंच शिकवलं जातं आपल्याला. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण या अशा ठिकाणांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा या रेषा खूप पुसट होतात. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण उलगडणार आहोत. आपल्याकडे माझे गाव माझे शिवार या विशेष अहवालातून दौंड तालुक्यातील राजेगाव या गावाची अतिशय सविस्तर माहिती आली आहे. अगदी. आणि हा अहवाल खूपच रंजक आहे. हो, कारण या अहवालात या गावाला चक्क प्रतिपंढरपूर म्हटलंय. पण त्याच वेळी या गावाचं संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन हे भीमा नदीच्या काठावर वसलेल्या भगवान श्री राजेश्वरांच्या प्राचीन शिवमंदिराभोवती फिरतं. बरोबर. म्हणजे मला सुरुवातीला हा खूप मोठा विरोधाभास वाटला होता. एकाच गावात वारकरी संप्रदायाची ओळख आहे आणि मुख्य स्थान मात्र एका प्राचीन शिवमंदिराचं. खरं तर हा विरोधाभास वाटणं अगदी साहजिक आहे. पण भारतीय तत्त्वज्ञानात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आपण पाहिलं तर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यात अद्वैत मानले गेले आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही एकच आहेत असा विचार. होय. आणि राजेगाव हे या अद्वैताचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. जेव्हा आपण एखाद्या गावाला प्रतिपंढरपूर म्हणतो तेव्हा ती ओळख केवळ एका विशिष्ट मूर्तीपुरती मर्यादित नसते. मग ती कशावर आधारित असते? ती ओळख असते तिथल्या भक्तीच्या तीव्रतेची, त्या ठिकाणच्या सात्विक वातावरणाची. म्हणजे भीमा नदीच्या काठावर उभं असलेलं हे श्री राजेश्वरांचा प्राचीन मंदिर त्याच भक्ती परंपरेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. बापरे, हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. या अहवालात या शिवमंदिराचे जे वर्णन केले ना ते वाचताना मला सतत एक प्रश्न पडत होता. कोणता प्रश्न? म्हणजे आजच्या या सिमेंटच्या जंगलात आणि प्रचंड धावपळीच्या जगात एखादी वास्तू शेकडो वर्षे इतकी शांत आणि अचल कशी काय राहू शकते? हे मंदिर एखाद्या जिओलॉजिकल अँकर सारखं वाटतं. हो, जिओलॉजिकल अँकर अगदी योग्य शब्द आहे हा. जे काळाच्या प्रवाहातही घट्ट रोवून उभं आहे. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता मिळते असा हा अहवाल सांगतो. पण मला सांगा, एखाद्या दगडी वास्तूत गेल्यावर अचानक मनःशांती कशी काय मिळू शकते? यामागे नक्की काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. यामागे प्राचीन वास्तुकला आणि मानवी मानसशास्त्र यांचा अत्यंत अचूक मेळ साधलेला आहे. अच्छा, कसं काय? शिवकालीन किंवा त्याहून जुन्या मंदिरांची वास्तुकला जर आपण बारकाईने पाहिली तर ती मुख्यत्वे काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट दगडात बांधलेली असते. हो, काळा दगड. बरोबर. आता या दगडाची जाडी आणि त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता, ज्याला आपण थर्मल मास म्हणतो, ती प्रचंड असते. थर्मल मास. हो. जेव्हा आपण बाहेरच्या प्रखर उन्हातून किंवा एकदम दमट वातावरणातून या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आतील तापमान अचानक काही अंशांनी कमी झालेलं असतं. म्हणजे ते फक्त अध्यात्म नाही तर तो एक प्रकारचा मुद्दाम तयार केलेला मायक्रो क्लायमेट असतो. अगदी तसंच. तो एक मायक्रो क्लायमेटच असतो. आणि दुसरं म्हणजे मंदिराचा गाभारा.
तुम्ही पाहिलं असेल गाभाऱ्याची रचना मुद्दाम अशी केलेली असते की तिथे नैसर्गिक प्रकाश अत्यंत कमी पोहोचेल. हो, तिथे नेहमी थोडा अंधारच असतो. बरोबर मानवी डोळ्यांना जेव्हा कमी प्रकाश मिळतो तेव्हा पाहुल्या विस्फारतात आणि बाहेरील जगातील जे व्हिज्युअल स्टिम्युली किंवा सतत बदलणारी दृश्य असतात ना ती अचानक थांबतात. म्हणजे मेंदूकडे जाणारी माहिती कमी होते. हो, मेंदूला मिळणारे सिग्नल्स कमी होतात. शिवाय अहवालात स्पष्ट नमूद केलंय की हे मंदिर भीमा नदीच्या साक्षीने उभं आहे. हो, नदीचा संदर्भ आहे तिथे. वाहत्या पाण्याचा एक मोठा नैसर्गिक हीट सिंक म्हणून उपयोग होतो जो आजूबाजूची उष्णता शोषून घेतो. अच्छा. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच मानवी मज्जासंस्थेला म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमला एक नैसर्गिक शांततेचा सिग्नल मिळतो आणि हृदयाचे ठोके आपोआप संथ होतात. आपण ज्याला प्रसन्नता किंवा मनःशांती म्हणतो ना तीच ही शारीरिक आणि मानसिक अवस्था असते. हे खूपच थक्क करणारं आहे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीच्या लोकांना हे पक्क माहीत होतं की मानवी शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी वास्तूचा वापर कसा करायचा. अगदी बरोबर. पण याच भीमा नदीच्या संदर्भात अहवालात एक अशी ऐतिहासिक नोंद आहे जी वाचून मला निसर्गाच्या एका भयानक दुहेरी चेहऱ्याची जाणीव झाली. निसर्गाचा दुहेरी चेहरा. तुम्ही पुराच्या संदर्भाविषयी बोलत आहात का? हो, अगदी तेच. एकीकडे आपण आत्ता चर्चा केली की हीच ती भीमा नदी आहे जिचा शांत प्रवाह मंदिराला आणि तिथल्या परिसराला एक अद्भुत मनःशांती देतो. हो. पण अहवाल सांगतो की याच मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि शूर अंगरक्षक जिवाजी महाले यांचा एक भव्य वाडा होता. होय, जिवाजी महाले. जिवाजी महाले म्हणजे तेच ज्यांच्याबद्दल आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आजही अत्यंत अभिमानाने वापरतो. बरोबर. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता. हो, अफजल खानाचा वकील सय्यद बंडा याने जेव्हा महाराजांवर वार केला तेव्हा तो वार स्वतःवर झेलून सय्यद बंडाला मारणारे हेच ते जिवाजी महाले. अगदी बरोबर. अशा एका महान ऐतिहासिक योद्ध्याच्या खुणा या राजेगावच्या भूमीत होत्या. पण भीमा नदीला कधीतरी आलेल्या एका महाभयंकर पुरात हा संपूर्ण ऐतिहासिक वाडा कायमचा वाहून गेला. खरंच हे खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे जो निसर्ग शांती देतो तोच निसर्ग एका क्षणात इतिहास पुसूनही टाकू शकतो. हा, खरोखरच निसर्गाचा एक रौद्र नियम आहे. नद्या या मानवी संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या साक्षीदार असतात हे आपण मानतो. हो, पण वेळ आल्यावर त्या स्वतःच तो इतिहास विसर्जितही करतात. पुराच्या त्या प्रचंड प्रवाहाने वाड्याचे चिरेबंदी दगड, लाकडी खांब सगळं काही हिरावून नेलं असेल. ऐतिहासिक पुराव्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे एक खूप खूप मोठं नुकसान आहे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तर मग तो इतिहास फक्त एक दंतकथा बनून राहत नाही का? जर एखादी वास्तूच अस्तित्वात नसेल तर पुढच्या पिढीला तो इतिहास कसा सांगायचा? समाजशास्त्र आणि इतिहासाच्या अभ्यासात याला एक अत्यंत सुंदर उत्तर आहे, ज्याला आपण सामूहिक स्मरणशक्ती किंवा कलेक्टिव्ह मेमरी असं म्हणतो. कलेक्टिव्ह मेमरी. हो. अहवालात एक अत्यंत मार्मिक वाक्य आलंय की वाडा वाहून गेला असला तरी त्या इतिहासाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहेत. अच्छा, म्हणजे लोक विसरले नाहीत. अजिबात नाही. जेव्हा भौतिक पुरावे नष्ट होतात ना तेव्हा इतिहास माणसांच्या संवादात राहायला जातो. राजेगावच्या लोकांसाठी ती जागा आज जरी रिकामी असली तरी त्यांच्या मनात तिथे आजही जिवाजी महाल्यांचा वाडा उभा आहे. बापरे. आजी आजोबा जेव्हा नातवंडांना ती रिकामी जागा दाखवतात तेव्हा ते फक्त रिकामी जागा दाखवत नसतात, ते एक अदृश्य स्मारक दाखवत असतात. म्हणजे इतिहास हा फक्त दगडांमध्ये नाही तर तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टीत संवादात जिवंत राहतो. होय. आणि बऱ्याचदा असं होतं की भौतिक वास्तू नष्ट झाल्यावर लोकांची त्या वास्तूबद्दलची आणि त्या इतिहासाबद्दलची भावना अधिक तीव्र होते. कारण ती वास्तू आता डोळ्यासमोर नसते. अगदी बरोबर. कारण आता तो इतिहास जपण्याची जबाबदारी कोणत्याही सिमेंट किंवा दगडाची नसून ती थेट त्या समाजाची असते. जिवाजी महाले यांचे शौर्य हे त्या मातीचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की कोणत्याही पुराचं पाणी ते गावकऱ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकू शकत नाही. हा विचार खूपच भावूक करणारा आहे. एकीकडे पुराच्या पाण्याने नेलेला वाडा आणि दुसरीकडे त्याच भीमा नदीच्या साक्षीने आजही उभा असलेला तो नैसर्गिक परिसर. हो, विरोधाभास आहे पण सुंदर आहे. आणि अहवालात या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे जे वर्णन आले ना ते वाचताना मला आधुनिक तंत्रज्ञानाची एक उपमा आठवली. आधुनिक तंत्रज्ञान? कोणती उपमा? म्हणजे मला हा संपूर्ण नैसर्गिक परिसर
एका अत्यंत उच्च दर्जाच्या नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्ससारखा वाटला. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स, अरे वा, हे जरा सविस्तर समजावून सांगा. म्हणजे बघा, आपण जेव्हा प्रवासात असतो, ट्रॅफिकचा प्रचंड गोंगाट असतो आणि आपण ते नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स कानाला लावतो तेव्हा काय होतं? सगळा आवाज बंद होतो. हो, ते हेडफोन्स बाहेरील तो सगळा कर्कश आणि त्रासदायक आवाज एका सेकंदात ब्लॉक करतात, कापून टाकतात आणि आपल्याला एका वेगळ्याच शांत दुनियेत घेऊन जातात. बरोबर. राजेगावच्या श्रीराजेश्वर मंदिर परिसरात गेल्यावरही नेमकं हेच होत असावं. अहवालात म्हटलंय की मंदिराभोवती दाट वृक्षराजी आहे, उंच नारळाची झाडं आहेत आणि आंब्यांची हिरवीगार बाग आहे. हो, निसर्ग सौंदर्य खूप आहे तिथे. आणि आजच्या काळातला जो मानसिक आणि भौतिक कोलाहल आहे, कामाचा ताण, गाड्यांचे हॉर्न, सतत वाजत असलेले मोबाईल फोन, हे सगळं ही दाट झाडी जणू काही ब्लॉक करून टाकते. अगदी तसंच होतं. आणि मग आत काय उरतं? तर पहाटेच्या वेळी घुमणाऱ्या पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि नदीच्या प्रवाहाची संथलय. मला वाटतं हे नैसर्गिक हेडफोन्स जगाच्या गोंगाटापासून माणसाला वेगळं करतात. ही उपमा केवळ काव्यात्मक नाहीये, तर यामागे एक अत्यंत ठोस ध्वनिविज्ञान म्हणजे अकाउस्टिक्स आणि उत्क्रांतीचं शास्त्र दडलेलं आहे. खरंच? हो, तुम्ही जे नॉईज कॅन्सलेशन म्हणताय ना, ते निसर्ग अगदी हजारो वर्षांपासून करत आलाय. आधुनिक जगातले आवाज हे अनपेक्षित असतात. हॉर्नचा आवाज, ट्रॅफिक, या आवाजांची फ्रिक्वेन्सी सतत बदलत असते. आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. बरोबर. आणि यामुळे मानवी मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन स्रवतं. आपला मेंदू सतत धोक्याच्या सूचनेत किंवा अलर्ट मोडवर राहतो. अच्छा. आणि याच्या उलट निसर्गाचे आवाज काम करतात. अगदी बरोबर. नदीच्या पाण्याचा जो सतत आणि संथ आवाज असतो, त्याला विज्ञानाच्या भाषेत पिंक नॉईज किंवा ब्रॉडबँड साऊंड म्हणतात. पिंक नॉईज. हो, हा आवाज बाहेरील इतर सर्व तीक्ष्ण आवाजांना झाकून टाकतो, ज्याला आपण मास्किंग इफेक्ट म्हणतो. अरे वा. आणि दुसरा म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता, तेव्हा जंगलात अचानक शांतता पसरणे याचा अर्थ एखादा हिंस्र प्राणी जवळ आला आहे असा असायचा. हो, म्हणजे शांतता म्हणजे धोपा. बरोबर. त्यामुळे जेव्हा पक्षी गात असतात, किलबिलाट करत असतात, तेव्हा आपल्या मेंदूच्या ॲमिगडाला या भागाला हा संदेश जातो की आजूबाजूला सर्व काही सुरक्षित आहे, कोणताही धोका नाही. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. म्हणूनच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की माणसाला नैसर्गिकरित्या प्रचंड सुरक्षित आणि शांत वाटतं. अहवालात जे म्हटलंय की हे संगीत मनाला विलक्षण आनंद देऊन जाते, त्याचं हे नेमकं जैविक कारण आहे. वा, म्हणजे निसर्गाचं हे संगीत केवळ कानाला छान वाटतं म्हणून नाही, तर ते आपल्या मेंदूला सुरक्षिततेची जाणीव करून देतं. अगदी तसंच. पण इथेच या अहवालात पुढे असा एक मुद्दा आहे जो ह्या सगळ्या शांततेच्या व्याख्येलाच आव्हान देतो. कोणता मुद्दा? महाशिवरात्रीचा उत्सव. अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर इथे अत्यंत भव्य प्रमाणात सप्ताह, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा सोहळा आयोजित केला जातो. हो, खूप मोठी गर्दी असते. दूरदूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता मला हे समजून घ्यायचंय की एरवी जे ठिकाण नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखं काम करतं, जिथे पक्ष्यांच्या आणि पाण्याच्या आवाजाने मनःशांती मिळते, तिथे जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, टाळ मृदंग वाजतात, तेव्हा ती मूळ शांतता पूर्णपणे भंग पावत नाही का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे गर्दीचा आणि गोंगाटाचा हा प्रकार त्या नैसर्गिक आणि आध्यात्मिक एकांताला मारक नाही का ठरत? कसं आहे ना, आपण बऱ्याचदा शांतता आणि गोंगाट यांची व्याख्या खूप वरवर पाहतो. आपल्याला गर्दी आणि उत्सव यातील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. फरक म्हणजे कसं? जेव्हा आपण शहरातल्या रेल्वे स्टेशनवरची किंवा ट्रॅफिकमधली गर्दी पाहतो, तो नक्कीच गोंगाट असतो. कारण तिथे हजारो लोक आहेत, पण प्रत्येकाची दिशा वेगळी आहे, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. तिथे एक वाक्यता नसते. बरोबर, तिथे फक्त गोंधळ असतो. पण जेव्हा महाशिवरात्रीसारख्या उत्सवासाठी हजारो लोक श्री राजेश्वर मंदिरात एकत्र येतात, तेव्हा तिथे कलेक्टिव्ह एफरवेसेन्स म्हणजेच सामूहिक ऊर्जा निर्माण होते. सामूहिक ऊर्जा म्हणजे नक्की काय होतं तिथे? जेव्हा हजारो लोक एकाच वेळी, एकाच लयीत आणि एकाच श्रद्धेने भजन किंवा मंत्रोच्चार करतात, तेव्हा तो आवाज गोंगाट नसतो, ती एक महाकाय स्पंदने असतात. अच्छा. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा लोक एकत्र गातात किंवा प्रार्थना करतात, तेव्हा काही काळानंतर त्या सर्वांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाची गती एकाच लयीत येऊ लागते, ज्याला सिंक्रोनायझेशन म्हणतात. म्हणजे ते हजारो लोक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर नसून एकाच मोठ्या लहरीचा भाग बनतात. अगदी अचूक.
शहरातला गोंगाट माणसाला ठकवतो, पण उत्सवातला हा गजर माणसाला आतून ऊर्जा देतो. हे एखाद्या कल्चरल ट्युनिंग फोर्कसारखं काम करतं. कल्चरल ट्युनिंग फोक. हो, वर्षभर प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या ताणतणावांमध्ये असतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे हजारो लोक या मंदिरात येतात, निसर्गाच्या सान्निध्यात उभे राहतात आणि या सामूहिक भक्तीतून स्वतःची फ्रिक्वेन्सी पुन्हा एकदा मूळ शांततेशी आणि समाजाशी जोडून घेतात. बापरे, हे खूपच सखोल आहे. त्यामुळे हा उत्सव निसर्गाच्या शांततेला मारक ठरत नाही, उलट तो मानवी मनाला त्या परिसराशी एकरूप करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण ज्याला विरोधाभास समजत होतो ती प्रत्यक्षात एक अतिशय सुनियोजित रचना आहे. हो, अगदी. रोजच्या दिवसातली निसर्गाची शांतता आणि वर्षातून एकदा येणारा हा भक्तीचा महासागर, हे दोन्ही मानवी मनाला समृद्ध करण्यासाठीच आहेत. होय. आणि म्हणूनच या अहवालाच्या शेवटी जे म्हटलंय की हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारे प्रेरणास्थान आहे, ते पूर्णपणे सार्थ ठरतं. नक्कीच. राजेगाव हे केवळ नकाशावरचं एक ठिकाण नाहीये. ते एक उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे वारकरी परंपरा आणि शैव परंपरा हातात हात घालून चालू शकतात. निसर्ग कशाप्रकारे तारणहारही असू शकतो आणि इतिहास पुसून टाकणारा संहारकही असू शकतो. आणि या सगळ्या चर्चेतून एक अत्यंत महत्वाचा विचार पुढे येतो. आपण मगाशी पाहिलं की जिवाजी महाले यांचा वाडा पुराच्या पाण्यात कायमचा वाहून गेला. भौतिक वास्तू नष्ट झाली तरीही गावकऱ्यांनी तो इतिहास आपल्या संवादात, आपल्या आठवणीत जिवंत ठेवला. बरोबर, ती कलेक्टिव्ह मेमरी. मग असा प्रश्न पडतो की आपण ज्या शहरात, ज्या गावात किंवा अगदी ज्या वस्तीत राहतो तिथे असा किती अलिखित इतिहास आपल्या आजूबाजूला असेल? हो, नक्कीच असेल. कदाचित आपण रोज ज्या रस्त्यावरून चालतो तिथे शेकडो वर्षांपूर्वी एखादी मोठी ऐतिहासिक घटना घडली असेल. एखादी जुनी वास्तू असेल जी काळाच्या ओघात, विकासाच्या रेट्यात किंवा नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली असेल. अगदी शक्य आहे. पण तो इतिहास आजही तिथल्या जुन्या जाणत्या लोकांच्या संवादात, एखाद्या आजी आजोबांच्या गोष्टीत शांतपणे श्वास घेत असेल. आपण अनेकदा इतिहासाला फक्त किल्ल्यांवर किंवा भल्या मोठ्या संग्रहालयात शोधायला जातो, पण खरा इतिहास तर आपल्या आजूबाजूच्या मातीत अदृश्य स्वरूपात दडलेला असतो. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आपण भौतिक गोष्टींनाच सत्य मानण्याची चूक वारंवार करतो, पण संस्कृती आणि इतिहास हा अदृश्य धाग्यांनी जास्त घट्ट विणलेला असतो. म्हणूनच मला वाटतं कदाचित वेळ आली आहे की आपण सर्वांनी फक्त पुस्तकातला इतिहास वाचण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचा हा अदृश्य इतिहास शोधण्याचा प्रयत्न करावा. अगदी बरोबर. आपल्या परिसरातील वयस्कर लोकांशी बोलून त्यांच्या आठवणींच्या पडद्याआड लपलेले असे अनेक जिवाजी महाले यांचे वाडे शोधायला हवेत. कारण कोण जाणे, ज्या मातीवर आपण रोज चालतो ती माती किती महान कथांची साक्षीदार असेल. नक्कीच हा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नव्या आणि तितक्याच रंजक विषयासोबत. महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं एखादं गाव जर आपण डोळ्यांसमोर आणलं तर साहजिकच टाळ मृदंगाचा गजर किंवा चंद्रभागेसारखी वाहणारी नदी आणि सावळ्या विठ्ठलाची मूर्ती आठवेल. हो, नक्कीच. आपल्या मेंदूला तशी सवयच असते. बरोबर ना? गोष्टी अशा एका विशिष्ट चौकटीत बघायची आपली पद्धत असते. पण समजा या अशा एखाद्या प्रतिपंढरपूरच्या अगदी केंद्रस्थानी पोचल्यावर तिथे विठ्ठलाच्या मंदिराऐवजी एक भव्य म्हणजे शेकडो वर्षांचं जुनं असं शिवमंदिर समोर उभं असेल तर? हा एक अतिशय रंजक धक्का असतो. हो ना? म्हणजे आपण आपल्या डोक्यात दैवतांच्या आणि परंपरांच्या अगदी स्पष्ट रेषा आखलेल्या असतात. वैष्णव परंपरा आणि शैव परंपरा या दोन्ही अगदी वेगळ्या मानल्या जातात. हो, तसंच शिकवलं जातं आपल्याला. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण या अशा ठिकाणांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा या रेषा खूप पुसट होतात. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण उलगडणार आहोत. आपल्याकडे माझे गाव माझे शिवार या विशेष अहवालातून दौंड तालुक्यातील राजेगाव या गावाची अतिशय सविस्तर माहिती आली आहे. अगदी. आणि हा अहवाल खूपच रंजक आहे. हो, कारण या अहवालात या गावाला चक्क प्रतिपंढरपूर म्हटलंय.
पण त्याच वेळी ह्या गावाचं संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन हे भीमा नदीच्या काठावर वसलेल्या भगवान श्री राजेश्वरांच्या प्राचीन शिवमंदिराभोवती फिरतं. बरोबर. म्हणजे मला सुरुवातीला हा खूप मोठा विरोधाभास वाटला होता. एकाच गावात वारकरी संप्रदायाची ओळख आहे आणि मुख्य स्थान मात्र एका प्राचीन शिवमंदिराचं. खरं तर हा विरोधाभास वाटणं अगदी साहजिक आहे. पण भारतीय तत्त्वज्ञानात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आपण पाहिलं तर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यात अद्वैत मानले गेले आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही एकच आहेत असा विचार. होय. आणि राजेगाव हे या अद्वैताचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. जेव्हा आपण एखाद्या गावाला प्रतिपंढरपूर म्हणतो तेव्हा ती ओळख केवळ एका विशिष्ट मूर्तीपुरती मर्यादित नसते. मग ती कशावर आधारित असते? ती ओळख असते तिथल्या भक्तीच्या तीव्रतेची, त्या ठिकाणच्या सात्विक वातावरणाची. म्हणजे भीमा नदीच्या काठावर उभं असलेलं हे श्री राजेश्वरांचा प्राचीन मंदिर त्याच भक्ती परंपरेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. बापरे, हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. या अहवालात या शिवमंदिराचे जे वर्णन केले ना, ते वाचताना मला सतत एक प्रश्न पडत होता. कोणता प्रश्न? म्हणजे आजच्या या सिमेंटच्या जंगलात आणि प्रचंड धावपळीच्या जगात एखादी वास्तू शेकडो वर्षे इतकी शांत आणि अचल कशी का राहू शकते? हे मंदिर एखाद्या जिओलॉजिकल अँकरसारखं वाटतं. हो, जिओलॉजिकल अँकर. अगदी योग्य शब्द आहे हा. जे काळाच्या प्रवाहातही घट्ट रोवून उभं आहे. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता मिळते असा हा अहवाल सांगतो. पण मला सांगा, एखाद्या दगडी वास्तूत गेल्यावर अचानक मनःशांती कशी काय मिळू शकते? यामागे नक्की काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. यामागे प्राचीन वास्तुकला आणि मानवी मानसशास्त्र यांचा अत्यंत अचूक मेळ साधलेला आहे. अच्छा, कसं काय? शिवकालीन किंवा त्याहून जुन्या मंदिरांची वास्तुकला जर आपण बारकाईने पाहिली तर ती मुख्यत्वे काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट दगडात बांधलेली असते. हो, काळा दगड. बरोबर. आता या दगडाची जाडी आणि त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता, ज्याला आपण थर्मल मास म्हणतो, ती प्रचंड असते. थर्मल मास. हो. जेव्हा आपण बाहेरच्या प्रखर उन्हातून किंवा एकदम दमट वातावरणातून या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आतील तापमान अचानक काही अंशांनी कमी झालेलं असतं. म्हणजे ते फक्त अध्यात्म नाही, तर तो एक प्रकारचा मुद्दाम तयार केलेला मायक्रो क्लायमेट असतो. अगदी तसंच. तो एक मायक्रो क्लायमेटच असतो. आणि दुसरं म्हणजे मंदिराचा गाभारा. तुम्ही पाहिलं असेल, गाभाऱ्याची रचना मुद्दाम अशी केलेली असते की तिथे नैसर्गिक प्रकाश अत्यंत कमी पोहोचेल. हो, तिथे नेहमी थोडा अंधारच असतो. बरोबर. मानवी डोळ्यांना जेव्हा कमी प्रकाश मिळतो तेव्हा पाहुल्या विस्फारतात आणि बाहेरील जगातील जे व्हिज्युअल स्टिम्युली किंवा सतत बदलणारी दृश्य असतात ना, ती अचानक थांबतात. म्हणजे मेंदूकडे जाणारी माहिती कमी होते. हो, मेंदूला मिळणारे सिग्नल्स कमी होतात. शिवाय अहवालात स्पष्ट नमूद केलंय की हे मंदिर भीमा नदीच्या साक्षीने उभं आहे. हो, नदीचा संदर्भ आहे तिथे. वाहत्या पाण्याचा एक मोठा नैसर्गिक हीट सिंक म्हणून उपयोग होतो, जो आजूबाजूची उष्णता शोषून घेतो. अच्छा. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच मानवी मज्जासंस्थेला म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमला एक नैसर्गिक शांततेचा सिग्नल मिळतो आणि हृदयाचे ठोके आपोआप संथ होतात. आपण ज्याला प्रसन्नता किंवा मनःशांती म्हणतो ना, तीच ही शारीरिक आणि मानसिक अवस्था असते. हे खूपच थक्क करणारं आहे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीच्या लोकांना हे पक्क माहीत होतं की मानवी शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी वास्तूचा वापर कसा करायचा. अगदी बरोबर. पण याच भीमा नदीच्या संदर्भात अहवालात एक अशी ऐतिहासिक नोंद आहे जी वाचून मला निसर्गाच्या एका भयानक दुहेरी चेहऱ्याची जाणीव झाली. निसर्गाचा दुहेरी चेहरा? तुम्ही पुराच्या संदर्भाविषयी बोलत आहात का? हो, अगदी तेच. एकीकडे आपण आत्ता चर्चा केली की हीच ती भीमा नदी आहे जिचा शांत प्रवाह मंदिराला आणि तिथल्या परिसराला एक अद्भुत मनःशांती देतो. हो. पण अहवाल सांगतो की याच मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि शूर अंगरक्षक जिवाजी महाले यांचा एक भव्य वाडा होता. होय, जिवाजी महाले? जिवाजी महाले म्हणजे तेच ज्यांच्याबद्दल आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आजही अत्यंत अभिमानाने वापरतो. बरोबर. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता. हो, अफजल खानाचा वकील सय्यद बंडा याने जेव्हा महाराजांवर वार केला तेव्हा तो वार स्वतःवर झेलून सय्यद बंडाला मारणारे हेच ते जिवाजी महाले. अगदी बरोबर. अशा एका महान ऐतिहासिक योद्ध्याच्या खुणा या राजेगावच्या भूमीत होत्या. पण भीमा नदीला कधीतरी आलेल्या एका महाभयंकर पुरात
हा संपूर्ण ऐतिहासिक वाडा कायमचा वाहून गेला. खरंच हे खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे जो निसर्ग शांती देतो तोच निसर्ग एका क्षणात इतिहास पुसूनही टाकू शकतो. खरोखरच निसर्गाचा एक रौद्र नियम आहे. नद्या या मानवी संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या साक्षीदार असतात हे आपण मानतो. हो, पण वेळ आल्यावर त्या स्वतःच तो इतिहास विसर्जितही करतात. पुराच्या त्या प्रचंड प्रवाहाने वाड्याचे चिरेबंदी दगड, लाकडी खांब सगळं काही हिरावून नेलं असेल. ऐतिहासिक पुराव्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे एक खूप खूप मोठं नुकसान आहे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तर मग तो इतिहास फक्त एक दंतकथा बनून राहत नाही का? जर एखादी वास्तूच अस्तित्वात नसेल तर पुढच्या पिढीला तो इतिहास कसा सांगायचा? समाजशास्त्र आणि इतिहासाच्या अभ्यासात याला एक अत्यंत सुंदर उत्तर आहे, ज्याला आपण सामूहिक स्मरणशक्ती किंवा कलेक्टिव्ह मेमरी असं म्हणतो. कलेक्टिव्ह मेमरी. हो. अहवालात एक अत्यंत मार्मिक वाक्य आलंय की वाडा वाहून गेला असला तरी त्या इतिहासाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहेत. अच्छा, म्हणजे लोक विसरले नाहीत. अजिबात नाही. जेव्हा भौतिक पुरावे नष्ट होतात ना, तेव्हा इतिहास माणसांच्या संवादात राहायला जातो. राजेगावच्या लोकांसाठी ती जागा आज जरी रिकामी असली तरी त्यांच्या मनात तिथे आजही जिवाजी महाल्यांचा वाडा उभा आहे. बापरे. आजी आजोबा जेव्हा नातवंडांना ती रिकामी जागा दाखवतात तेव्हा ते फक्त रिकामी जागा दाखवत नसतात, ते एक अदृश्य स्मारक दाखवत असतात. म्हणजे इतिहास हा फक्त दगडांमध्ये नाही तर तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टीत संवादात जिवंत राहतो. होय. आणि बऱ्याचदा असं होतं की भौतिक वास्तू नष्ट झाल्यावर लोकांची त्या वास्तूबद्दलची आणि त्या इतिहासाबद्दलची भावना अधिक तीव्र होते. कारण ती वास्तू आता डोळ्यासमोर नसते. अगदी बरोबर. कारण आता तो इतिहास जपण्याची जबाबदारी कोणत्याही सिमेंट किंवा दगडाची नसून ती थेट त्या समाजाची असते. जिवाजी महाले यांचे शौर्य हे त्या मातीचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की कोणत्याही पुराचं पाणी ते गावकऱ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकू शकत नाही. हा विचार खूपच भावूक करणारा आहे. एकीकडे पुराच्या पाण्याने नेलेला वाडा आणि दुसरीकडे त्याच भीमा नदीच्या साक्षीने आजही उभा असलेला तो नैसर्गिक परिसर. हो, विरोधाभास आहे पण सुंदर आहे. आणि अहवालात या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे जे वर्णन आले ना, ते वाचताना मला आधुनिक तंत्रज्ञानाची एक उपमा आठवली. आधुनिक तंत्रज्ञान? कोणती उपमा? म्हणजे मला हा संपूर्ण नैसर्गिक परिसर एका अत्यंत उच्च दर्जाच्या नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स सारखा वाटला. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स? अरे वा, हे जरा सविस्तर समजावून सांगा. म्हणजे बघा, आपण जेव्हा प्रवासात असतो, ट्रॅफिकचा प्रचंड गोंगाट असतो आणि आपण ते नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स कानाला लावतो तेव्हा काय होतं? सगळा आवाज बंद होतो. हो, ते हेडफोन्स बाहेरील तो सगळा कर्कश आणि त्रासदायक आवाज एका सेकंदात ब्लॉक करतात, कापून टाकतात आणि आपल्याला एका वेगळ्याच शांत दुनियेत घेऊन जातात. बरोबर. राजेगावच्या श्रीराजेश्वर मंदिर परिसरात गेल्यावरही नेमकं हेच होत असावं. अहवालात म्हटलंय की मंदिराभोवती दाट वृक्षराजी आहे, उंच नारळाची झाडं आहेत आणि आंब्यांची हिरवीगार बाग आहे. हो, निसर्ग सौंदर्य खूप आहे तिथे. आणि आजच्या काळातला जो मानसिक आणि भौतिक कोलाहल आहे, कामाचा ताण, गाड्यांचे हॉर्न, सतत वाजत असलेले मोबाईल फोन, हे सगळं ही दाट झाडी जणू काही ब्लॉक करून टाकते. अगदी तसंच होतं. आणि मग आत काय उरतं? तर पहाटेच्या वेळी घुमणाऱ्या पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि नदीच्या प्रवाहाची संथलय. मला वाटतं हे नैसर्गिक हेडफोन्स जगाच्या गोंगाटापासून माणसाला वेगळं करतात. ही उपमा केवळ काव्यात्मक नाहीये, तर यामागे एक अत्यंत ठोस ध्वनिविज्ञान म्हणजे अकाउस्टिक्स आणि उत्क्रांतीचं शास्त्र दडलेलं आहे. खरंच? हो. तुम्ही जे नॉईज कॅन्सलेशन म्हणताय ना, ते निसर्ग अगदी हजारो वर्षांपासून करत आलाय. आधुनिक जगातले आवाज हे अनपेक्षित असतात. हॉर्नचा आवाज, ट्रॅफिक, या आवाजांची फ्रिक्वेन्सी सतत बदलत असते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. बरोबर. आणि यामुळे मानवी मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन स्रवतं. आपला मेंदू सतत धोक्याच्या सूचनेत किंवा अलर्ट मोडवर राहतो. अच्छा. आणि याच्या उलट निसर्गाचे आवाज काम करतात. अगदी बरोबर. नदीच्या पाण्याचा जो सतत आणि संथ आवाज असतो त्याला विज्ञानाच्या भाषेत पिंक नॉईज किंवा ब्रॉडबँड साऊंड म्हणतात. पिंक नॉईज. हो. हा आवाज बाहेरील इतर सर्व तीक्ष्ण आवाजांना झाकून टाकतो, ज्याला आपण मास्किंग इफेक्ट म्हणतो. अरे वा. आणि दुसरा म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा जंगलात अचानक शांतता पसरणे याचा अर्थ एखादा हिंस्र प्राणी जवळ आला आहे असा असायचा. हो, म्हणजे शांतता म्हणजे धोपा. बरोबर. त्यामुळे जेव्हा पक्षी गात असतात, किलबिलाट करत असतात, तेव्हा आपल्या मेंदूच्या ॲमिगडाला
या भागाला हा संदेश जातो की आजूबाजूला सर्व काही सुरक्षित आहे, कोणताही धोका नाही. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. म्हणूनच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की माणसाला नैसर्गिकरित्या प्रचंड सुरक्षित आणि शांत वाटतं. अहवालात जे म्हटलंय की हे संगीत मनाला विलक्षण आनंद देऊन जाते, त्याचं हे नेमकं जैविक कारण आहे. वा, म्हणजे निसर्गाचं हे संगीत केवळ कानाला छान वाटतं म्हणून नाही, तर ते आपल्या मेंदूला सुरक्षिततेची जाणीव करून देतं. अगदी तसंच. पण इथेच या अहवालात पुढे असा एक मुद्दा आहे जो ह्या सगळ्या शांततेच्या व्याख्येलाच आव्हान देतो. कोणता मुद्दा? महाशिवरात्रीचा उत्सव. अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर इथे अत्यंत भव्य प्रमाणात सप्ताह, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा सोहळा आयोजित केला जातो. हो, खूप मोठी गर्दी असते. दूरदूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता मला हे समजून घ्यायचंय की एरवी जे ठिकाण नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखं काम करतं, जिथे पक्ष्यांच्या आणि पाण्याच्या आवाजाने मनःशांती मिळते, तिथे जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, टाळ मृदंग वाजतात, तेव्हा ती मूळ शांतता पूर्णपणे भंग पावत नाही का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे गर्दीचा आणि गोंगाटाचा हा प्रकार त्या नैसर्गिक आणि आध्यात्मिक एकांताला मारक नाही का ठरत? कसं आहे ना, आपण बऱ्याचदा शांतता आणि गोंगाट यांची व्याख्या खूप वरवर पाहतो. आपल्याला गर्दी आणि उत्सव यातील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. फरक म्हणजे कसं? जेव्हा आपण शहरातल्या रेल्वे स्टेशनवरची किंवा ट्रॅफिकमधली गर्दी पाहतो, तो नक्कीच गोंगाट असतो. कारण तिथे हजारो लोक आहेत, पण प्रत्येकाची दिशा वेगळी आहे, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. तिथे एक वाक्यता नसते. बरोबर, तिथे फक्त गोंधळ असतो. पण जेव्हा महाशिवरात्रीसारख्या उत्सवासाठी हजारो लोक श्री राजेश्वर मंदिरात एकत्र येतात, तेव्हा तिथे कलेक्टिव्ह एफरवेसेन्स म्हणजेच सामूहिक ऊर्जा निर्माण होते. सामूहिक ऊर्जा म्हणजे नक्की काय होतं तिथे? जेव्हा हजारो लोक एकाच वेळी, एकाच लयीत आणि एकाच श्रद्धेने भजन किंवा मंत्रोच्चार करतात, तेव्हा तो आवाज गोंगाट नसतो, ती एक महाकाय स्पंदने असतात. अच्छा. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा लोक एकत्र गातात किंवा प्रार्थना करतात, तेव्हा काही काळानंतर त्या सर्वांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाची गती एकाच लयीत येऊ लागते, ज्याला सिंक्रोनायझेशन म्हणतात. म्हणजे ते हजारो लोक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर नसून एकाच मोठ्या लहरीचा भाग बनतात. अगदी अचूक. शहरातला गोंगाट माणसाला ठकवतो, पण उत्सवातला हा गजर माणसाला आतून ऊर्जा देतो. हे एखाद्या कल्चरल ट्युनिंग फोर्कसारखं काम करतं. कल्चरल ट्युनिंग फोक? हो. वर्षभर प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या ताणतणावांमध्ये असतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे हजारो लोक या मंदिरात येतात, निसर्गाच्या सान्निध्यात उभे राहतात आणि या सामूहिक भक्तीतून स्वतःची फ्रिक्वेन्सी पुन्हा एकदा मूळ शांततेशी आणि समाजाशी जोडून घेतात. बापरे, हे खूपच सखोल आहे. त्यामुळे हा उत्सव निसर्गाच्या शांततेला मारक ठरत नाही, उलट तो मानवी मनाला त्या परिसराशी एकरूप करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण ज्याला विरोधाभास समजत होतो, ती प्रत्यक्षात एक अतिशय सुनियोजित रचना आहे. हो, अगदी. रोजच्या दिवसातली निसर्गाची शांतता आणि वर्षातून एकदा येणारा हा भक्तीचा महासागर, हे दोन्ही मानवी मनाला समृद्ध करण्यासाठीच आहेत. होय. आणि म्हणूनच या अहवालाच्या शेवटी जे म्हटलंय की हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारे प्रेरणास्थान आहे, ते पूर्णपणे सार्थ ठरतं. नक्कीच. राजेगाव हे केवळ नकाशावरचं एक ठिकाण नाहीये. ते एक उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे वारकरी परंपरा आणि शैव परंपरा हातात हात घालून चालू शकतात. निसर्ग कशाप्रकारे तारणहारही असू शकतो आणि इतिहास पुसून टाकणारा संहारकही असू शकतो. आणि या सगळ्या चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा विचार पुढे येतो. आपण मगाशी पाहिलं की जिवाजी महाले यांचा वाडा पुराच्या पाण्यात कायमचा वाहून गेला. भौतिक वास्तू नष्ट झाली, तरीही गावकऱ्यांनी तो इतिहास आपल्या संवादात, आपल्या आठवणीत जिवंत ठेवला. बरोबर. ती कलेक्टिव्ह मेमरी. मग असा प्रश्न पडतो की आपण ज्या शहरात, ज्या गावात किंवा अगदी ज्या वस्तीत राहतो, तिथे असा किती अलिखित इतिहास आपल्या आजूबाजूला असेल? हो, नक्कीच असेल. कदाचित आपण रोज ज्या रस्त्यावरून चालतो, तिथे शेकडो वर्षांपूर्वी एखादी मोठी ऐतिहासिक घटना घडली असेल. एखादी जुनी वास्तू असेल, जी काळाच्या ओघात, विकासाच्या रेट्यात किंवा नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली असेल. अगदी शक्य आहे. पण तो इतिहास आजही तिथल्या जुन्या जाणत्या लोकांच्या संवादात, एखाद्या आजी आजोबांच्या गोष्टीत शांतपणे श्वास घेत असेल.
आपण अनेकदा इतिहासाला फक्त किल्ल्यांवर किंवा भल्या मोठ्या संग्रहालयात शोधायला जातो, पण खरा इतिहास तर आपल्या आजूबाजूच्या मातीत अदृश्य स्वरूपात दडलेला असतो. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आपण भौतिक गोष्टींनाच सत्य मानण्याची चूक वारंवार करतो, पण संस्कृती आणि इतिहास हा अदृश्य धाग्यांनी जास्त घट्ट विणलेला असतो. म्हणूनच मला वाटतं कदाचित वेळ आली आहे की आपण सर्वांनी फक्त पुस्तकातला इतिहास वाचण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचा हा अदृश्य इतिहास शोधण्याचा प्रयत्न करावा. अगदी बरोबर. आपल्या परिसरातील वयस्कर लोकांशी बोलून त्यांच्या आठवणींच्या पडद्याआड लपलेले असे अनेक जिवाजी महाले यांचे वाडे शोधायला हवेत. कारण कोण जाणे, ज्या मातीवर आपण रोज चालतो ती माती किती महान कथांची साक्षीदार असेल. नक्कीच हा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नव्या आणि तितक्याच रंजक विषयासोबत. महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं एखादं गाव जर आपण डोळ्यांसमोर आणलं तर साहजिकच टाळ मृदंगाचा गजर किंवा चंद्रभागेसारखी वाहणारी नदी आणि सावळ्या विठ्ठलाची मूर्ती आठवेल. हो, नक्कीच. आपल्या मेंदूला तशी सवयच असते. बरोबर ना? गोष्टी अशा एका विशिष्ट चौकटीत बघायची आपली पद्धत असते. पण समजा या अशा एखाद्या प्रतिपंढरपूरच्या अगदी केंद्रस्थानी पोचल्यावर तिथे विठ्ठलाच्या मंदिराऐवजी एक भव्य म्हणजे शेकडो वर्षांचं जुनं असं शिवमंदिर समोर उभं असेल तर? हा एक अतिशय रंजक धक्का असतो. हो ना? म्हणजे आपण आपल्या डोक्यात दैवतांच्या आणि परंपरांच्या अगदी स्पष्ट रेषा आखलेल्या असतात. वैष्णव परंपरा आणि शैव परंपरा या दोन्ही अगदी वेगळ्या मानल्या जातात. हो, तसंच शिकवलं जातं आपल्याला. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण या अशा ठिकाणांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा या रेषा खूप पुसट होतात. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण उलगडणार आहोत. आपल्याकडे माझे गाव माझे शिवार या विशेष अहवालातून दौंड तालुक्यातील राजेगाव या गावाची अतिशय सविस्तर माहिती आली आहे. अगदी. आणि हा अहवाल खूपच रंजक आहे. हो, कारण या अहवालात या गावाला चक्क प्रतिपंढरपूर म्हटलंय. पण त्याच वेळी या गावाचं संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन हे भीमा नदीच्या काठावर वसलेल्या भगवान श्री राजेश्वरांच्या प्राचीन शिवमंदिराभोवती फिरतं. बरोबर. म्हणजे मला सुरुवातीला हा खूप मोठा विरोधाभास वाटला होता. एकाच गावात वारकरी संप्रदायाची ओळख आहे आणि मुख्य स्थान मात्र एका प्राचीन शिवमंदिराचं. खरं तर हा विरोधाभास वाटणं अगदी साहजिक आहे. पण भारतीय तत्त्वज्ञानात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आपण पाहिलं तर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यात अद्वैत मानले गेले आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही एकच आहेत असा विचार. होय. आणि राजेगाव हे या अद्वैताचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. जेव्हा आपण एखाद्या गावाला प्रतिपंढरपूर म्हणतो तेव्हा ती ओळख केवळ एका विशिष्ट मूर्तीपुरती मर्यादित नसते. मग ती कशावर आधारित असते? ती ओळख असते तिथल्या भक्तीच्या तीव्रतेची, त्या ठिकाणच्या सात्विक वातावरणाची. म्हणजे भीमा नदीच्या काठावर उभं असलेलं हे श्री राजेश्वरांचा प्राचीन मंदिर त्याच भक्ती परंपरेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. बापरे, हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. या अहवालात या शिवमंदिराचे जे वर्णन केले ना ते वाचताना मला सतत एक प्रश्न पडत होता. कोणता प्रश्न? म्हणजे आजच्या या सिमेंटच्या जंगलात आणि प्रचंड धावपळीच्या जगात एखादी वास्तू शेकडो वर्षे इतकी शांत आणि अचल कशी का राहू शकते? हे मंदिर एखाद्या जिओलॉजिकल अँकर सारखं वाटतं. हो, जिओलॉजिकल अँकर. अगदी योग्य शब्द आहे हा. जे काळाच्या प्रवाहातही घट्ट रोवून उभं आहे. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता मिळते असा हा अहवाल सांगतो. पण मला सांगा, एखाद्या दगडी वास्तूत गेल्यावर अचानक मनःशांती कशी काय मिळू शकते? यामागे नक्की काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. यामागे प्राचीन वास्तुकला आणि मानवी मानसशास्त्र यांचा अत्यंत अचूक मेळ साधलेला आहे. अच्छा, कसं काय? शिवकालीन किंवा त्याहून जुन्या मंदिरांची वास्तुकला जर आपण बारकाईने पाहिली तर ती मुख्यत्वे काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट दगडात बांधलेली असते. हो, काळा दगड. बरोबर. आता या दगडाची जाडी आणि त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता, ज्याला आपण थर्मल मास म्हणतो, ती प्रचंड असते. थर्मल मास. हो. जेव्हा आपण बाहेरच्या प्रखर उन्हातून किंवा एकदम दमट वातावरणातून या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आतील तापमान अचानक काही अंशांनी कमी झालेलं असतं. म्हणजे ते फक्त अध्यात्म नाही तर तो एक प्रकारचा मुद्दाम तयार केलेला मायक्रो क्लायमेट असतो. अगदी तसंच. तो एक मायक्रो क्लायमेटच असतो. आणि दुसरं म्हणजे
मंदिराचा गाभारा. तुम्ही पाहिलं असेल, गाभाऱ्याची रचना मुद्दाम अशी केलेली असते की तिथे नैसर्गिक प्रकाश अत्यंत कमी पोहोचेल. हो, तिथे नेहमी थोडा अंधारच असतो. बरोबर, मानवी डोळ्यांना जेव्हा कमी प्रकाश मिळतो तेव्हा पाहुल्या विस्फारतात आणि बाहेरील जगातील जे व्हिज्युअल स्टिम्युली किंवा सतत बदलणारी दृश्य असतात ना, ती अचानक थांबतात. म्हणजे मेंदूकडे जाणारी माहिती कमी होते. हो, मेंदूला मिळणारे सिग्नल्स कमी होतात. शिवाय अहवालात स्पष्ट नमूद केलंय की हे मंदिर भीमा नदीच्या साक्षीने उभं आहे. हो, नदीचा संदर्भ आहे तिथे. वाहत्या पाण्याचा एक मोठा नैसर्गिक हीट सिंक म्हणून उपयोग होतो, जो आजूबाजूची उष्णता शोषून घेतो. अच्छा. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच मानवी मज्जासंस्थेला म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमला एक नैसर्गिक शांततेचा सिग्नल मिळतो आणि हृदयाचे ठोके आपोआप संथ होतात. आपण ज्याला प्रसन्नता किंवा मनःशांती म्हणतो ना, तीच ही शारीरिक आणि मानसिक अवस्था असते. हे खूपच थक्क करणारं आहे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीच्या लोकांना हे पक्क माहीत होतं की मानवी शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी वास्तूचा वापर कसा करायचा. अगदी बरोबर. पण याच भीमा नदीच्या संदर्भात अहवालात एक अशी ऐतिहासिक नोंद आहे जी वाचून मला निसर्गाच्या एका भयानक दुहेरी चेहऱ्याची जाणीव झाली. निसर्गाचा दुहेरी चेहरा. तुम्ही पुराच्या संदर्भाविषयी बोलत आहात का? हो, अगदी तेच. एकीकडे आपण आत्ता चर्चा केली की हीच ती भीमा नदी आहे जिचा शांत प्रवाह मंदिराला आणि तिथल्या परिसराला एक अद्भुत मनःशांती देतो. हो. पण अहवाल सांगतो की याच मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि शूर अंगरक्षक जिवाजी महाले यांचा एक भव्य वाडा होता. होय, जिवाजी महाले. जिवाजी महाले म्हणजे तेच ज्यांच्याबद्दल आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आजही अत्यंत अभिमानाने वापरतो. बरोबर, प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता. हो, अफजल खानाचा वकील सय्यद बंडा याने जेव्हा महाराजांवर वार केला तेव्हा तो वार स्वतःवर झेलून सय्यद बंडाला मारणारे हेच ते जिवाजी महाले. अगदी बरोबर. अशा एका महान ऐतिहासिक योद्ध्याच्या खुणा या राजेगावच्या भूमीत होत्या. पण भीमा नदीला कधीतरी आलेल्या एका महाभयंकर पुरात हा संपूर्ण ऐतिहासिक वाडा कायमचा वाहून गेला. खरंच, हे खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे जो निसर्ग शांती देतो तोच निसर्ग एका क्षणात इतिहास पुसूनही टाकू शकतो. हा, खरोखरच निसर्गाचा एक रौद्र नियम आहे. नद्या या मानवी संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या साक्षीदार असतात हे आपण मानतो. हो, पण वेळ आल्यावर त्या स्वतःच तो इतिहास विसर्जितही करतात. पुराच्या त्या प्रचंड प्रवाहाने वाड्याचे चिरेबंदी दगड, लाकडी खांब सगळं काही हिरावून नेलं असेल. ऐतिहासिक पुराव्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे एक खूप खूप मोठं नुकसान आहे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तर मग तो इतिहास फक्त एक दंतकथा बनून राहत नाही का? जर एखादी वास्तूच अस्तित्वात नसेल तर पुढच्या पिढीला तो इतिहास कसा सांगायचा? समाजशास्त्र आणि इतिहासाच्या अभ्यासात याला एक अत्यंत सुंदर उत्तर आहे, ज्याला आपण सामूहिक स्मरणशक्ती किंवा कलेक्टिव्ह मेमरी असं म्हणतो. कलेक्टिव्ह मेमरी. हो. अहवालात एक अत्यंत मार्मिक वाक्य आलंय की वाडा वाहून गेला असला तरी त्या इतिहासाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहेत. अच्छा, म्हणजे लोक विसरले नाहीत. अजिबात नाही. जेव्हा भौतिक पुरावे नष्ट होतात ना, तेव्हा इतिहास माणसांच्या संवादात राहायला जातो. राजेगावच्या लोकांसाठी ती जागा आज जरी रिकामी असली तरी त्यांच्या मनात तिथे आजही जिवाजी महाल्यांचा वाडा उभा आहे. बापरे. आजी आजोबा जेव्हा नातवंडांना ती रिकामी जागा दाखवतात तेव्हा ते फक्त रिकामी जागा दाखवत नसतात, ते एक अदृश्य स्मारक दाखवत असतात. म्हणजे इतिहास हा फक्त दगडांमध्ये नाही तर तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टीत संवादात जिवंत राहतो. होय, आणि बऱ्याचदा असं होतं की भौतिक वास्तू नष्ट झाल्यावर लोकांची त्या वास्तूबद्दलची आणि त्या इतिहासाबद्दलची भावना अधिक तीव्र होते. कारण ती वास्तू आता डोळ्यासमोर नसते. अगदी बरोबर. कारण आता तो इतिहास जपण्याची जबाबदारी कोणत्याही सिमेंट किंवा दगडाची नसून ती थेट त्या समाजाची असते. जिवाजी महाले यांचे शौर्य हे त्या मातीचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की कोणत्याही पुराचं पाणी ते गावकऱ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकू शकत नाही. हा विचार खूपच भावूक करणारा आहे. एकीकडे पुराच्या पाण्याने नेलेला वाडा आणि दुसरीकडे त्याच भीमा नदीच्या साक्षीने आजही उभा असलेला तो नैसर्गिक परिसर. हो, विरोधाभास आहे पण सुंदर आहे. आणि अहवालात या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे जे वर्णन आले ना, ते वाचताना मला आधुनिक तंत्रज्ञानाची एक उपमा आठवली. आधुनिक तंत्रज्ञान? कोणती उपमा? म्हणजे मला हा संपूर्ण नैसर्गिक परिसर
एका अत्यंत उच्च दर्जाच्या नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्ससारखा वाटला. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स, अरे वा, हे जरा सविस्तर समजावून सांगा. म्हणजे बघा, आपण जेव्हा प्रवासात असतो, ट्रॅफिकचा प्रचंड गोंगाट असतो आणि आपण ते नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स कानाला लावतो तेव्हा काय होतं? सगळा आवाज बंद होतो. हो, ते हेडफोन्स बाहेरील तो सगळा कर्कश आणि त्रासदायक आवाज एका सेकंदात ब्लॉक करतात, कापून टाकतात आणि आपल्याला एका वेगळ्याच शांत दुनियेत घेऊन जातात. बरोबर. राजेगावच्या श्रीराजेश्वर मंदिर परिसरात गेल्यावरही नेमकं हेच होत असावं. अहवालात म्हटलंय की मंदिराभोवती दाट वृक्षराजी आहे, उंच नारळाची झाडं आहेत आणि आंब्यांची हिरवीगार बाग आहे. हो, निसर्ग सौंदर्य खूप आहे तिथे. आणि आजच्या काळातला जो मानसिक आणि भौतिक कोलाहल आहे, कामाचा ताण, गाड्यांचे हॉर्न, सतत वाजत असलेले मोबाईल फोन, हे सगळं ही दाट झाडी जणू काही ब्लॉक करून टाकते. अगदी तसंच होतं. आणि मग आत काय उरतं? तर पहाटेच्या वेळी घुमणाऱ्या पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि नदीच्या प्रवाहाची संथलय. मला वाटतं हे नैसर्गिक हेडफोन्स जगाच्या गोंगाटापासून माणसाला वेगळं करतात. ही उपमा केवळ काव्यात्मक नाहीये, तर यामागे एक अत्यंत ठोस ध्वनिविज्ञान म्हणजे अकाउस्टिक्स आणि उत्क्रांतीचं शास्त्र दडलेलं आहे. खरंच? हो, तुम्ही जे नॉईज कॅन्सलेशन म्हणताय ना, ते निसर्ग अगदी हजारो वर्षांपासून करत आलाय. आधुनिक जगातले आवाज हे अनपेक्षित असतात. हॉर्नचा आवाज, ट्रॅफिक, या आवाजांची फ्रिक्वेन्सी सतत बदलत असते. आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. बरोबर. आणि यामुळे मानवी मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन स्रवतं. आपला मेंदू सतत धोक्याच्या सूचनेत किंवा अलर्ट मोडवर राहतो. अच्छा. आणि याच्या उलट निसर्गाचे आवाज काम करतात. अगदी बरोबर. नदीच्या पाण्याचा जो सतत आणि संथ आवाज असतो, त्याला विज्ञानाच्या भाषेत पिंक नॉईज किंवा ब्रॉडबँड साऊंड म्हणतात. पिंक नॉईज. हो, हा आवाज बाहेरील इतर सर्व तीक्ष्ण आवाजांना झाकून टाकतो, ज्याला आपण मास्किंग इफेक्ट म्हणतो. अरे वा. आणि दुसरा म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता, तेव्हा जंगलात अचानक शांतता पसरणे याचा अर्थ एखादा हिंस्र प्राणी जवळ आला आहे असा असायचा. हो, म्हणजे शांतता म्हणजे धोपा. बरोबर. त्यामुळे जेव्हा पक्षी गात असतात, किलबिलाट करत असतात, तेव्हा आपल्या मेंदूच्या ॲमिगडाला या भागाला हा संदेश जातो की आजूबाजूला सर्व काही सुरक्षित आहे, कोणताही धोका नाही. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. म्हणूनच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की माणसाला नैसर्गिकरित्या प्रचंड सुरक्षित आणि शांत वाटतं. अहवालात जे म्हटलंय की हे संगीत मनाला विलक्षण आनंद देऊन जाते, त्याचं हे नेमकं जैविक कारण आहे. वा, म्हणजे निसर्गाचं हे संगीत केवळ कानाला छान वाटतं म्हणून नाही, तर ते आपल्या मेंदूला सुरक्षिततेची जाणीव करून देतं. अगदी तसंच. पण इथेच या अहवालात पुढे असा एक मुद्दा आहे जो ह्या सगळ्या शांततेच्या व्याख्येलाच आव्हान देतो. कोणता मुद्दा? महाशिवरात्रीचा उत्सव. अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर इथे अत्यंत भव्य प्रमाणात सप्ताह, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा सोहळा आयोजित केला जातो. हो, खूप मोठी गर्दी असते. दूरदूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता मला हे समजून घ्यायचंय की एरवी जे ठिकाण नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखं काम करतं, जिथे पक्ष्यांच्या आणि पाण्याच्या आवाजाने मनःशांती मिळते, तिथे जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, टाळ मृदंग वाजतात, तेव्हा ती मूळ शांतता पूर्णपणे भंग पावत नाही का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे गर्दीचा आणि गोंगाटाचा हा प्रकार त्या नैसर्गिक आणि आध्यात्मिक एकांताला मारक नाही का ठरत? कसं आहे ना, आपण बऱ्याचदा शांतता आणि गोंगाट यांची व्याख्या खूप वरवर पाहतो. आपल्याला गर्दी आणि उत्सव यातील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. फरक म्हणजे कसं? जेव्हा आपण शहरातल्या रेल्वे स्टेशनवरची किंवा ट्रॅफिकमधली गर्दी पाहतो, तो नक्कीच गोंगाट असतो. कारण तिथे हजारो लोक आहेत, पण प्रत्येकाची दिशा वेगळी आहे, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. तिथे एक वाक्यता नसते. बरोबर, तिथे फक्त गोंधळ असतो. पण जेव्हा महाशिवरात्रीसारख्या उत्सवासाठी हजारो लोक श्री राजेश्वर मंदिरात एकत्र येतात, तेव्हा तिथे कलेक्टिव्ह एफरवेसेन्स म्हणजेच सामूहिक ऊर्जा निर्माण होते. सामूहिक ऊर्जा म्हणजे नक्की काय होतं तिथे? जेव्हा हजारो लोक एकाच वेळी, एकाच लयीत आणि एकाच श्रद्धेने भजन किंवा मंत्रोच्चार करतात, तेव्हा तो आवाज गोंगाट नसतो, ती एक महाकाय स्पंदने असतात. अच्छा. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की जेव्हा लोक एकत्र गातात किंवा प्रार्थना करतात, तेव्हा काही काळानंतर त्या सर्वांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाची गती एकाच लयीत येऊ लागते, ज्याला सिंक्रोनायझेशन म्हणतात. म्हणजे ते हजारो लोक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर नसून एकाच मोठ्या लहरीचा भाग बनतात. अगदी अचूक.
शहरातला गोंगाट माणसाला ठकवतो, पण उत्सवातला हा गजर माणसाला आतून ऊर्जा देतो. हे एखाद्या कल्चरल ट्युनिंग फोर्कसारखं काम करतं. कल्चरल ट्युनिंग फोक. हो, वर्षभर प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या ताणतणावांमध्ये असतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे हजारो लोक या मंदिरात येतात, निसर्गाच्या सान्निध्यात उभे राहतात आणि या सामूहिक भक्तीतून स्वतःची फ्रिक्वेन्सी पुन्हा एकदा मूळ शांततेशी आणि समाजाशी जोडून घेतात. बापरे, हे खूपच सखोल आहे. त्यामुळे हा उत्सव निसर्गाच्या शांततेला मारक ठरत नाही, उलट तो मानवी मनाला त्या परिसराशी एकरूप करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण ज्याला विरोधाभास समजत होतो ती प्रत्यक्षात एक अतिशय सुनियोजित रचना आहे. हो, अगदी. रोजच्या दिवसातली निसर्गाची शांतता आणि वर्षातून एकदा येणारा हा भक्तीचा महासागर, हे दोन्ही मानवी मनाला समृद्ध करण्यासाठीच आहेत. होय. आणि म्हणूनच या अहवालाच्या शेवटी जे म्हटलंय की हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारे प्रेरणास्थान आहे, ते पूर्णपणे सार्थ ठरतं. नक्कीच. राजेगाव हे केवळ नकाशावरचं एक ठिकाण नाहीये. ते एक उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे वारकरी परंपरा आणि शैव परंपरा हातात हात घालून चालू शकतात. निसर्ग कशाप्रकारे तारणहारही असू शकतो आणि इतिहास पुसून टाकणारा संहारकही असू शकतो. आणि या सगळ्या चर्चेतून एक अत्यंत महत्वाचा विचार पुढे येतो. आपण मगाशी पाहिलं की जिवाजी महाले यांचा वाडा पुराच्या पाण्यात कायमचा वाहून गेला. भौतिक वास्तू नष्ट झाली तरीही गावकऱ्यांनी तो इतिहास आपल्या संवादात, आपल्या आठवणीत जिवंत ठेवला. बरोबर, ती कलेक्टिव्ह मेमरी. मग असा प्रश्न पडतो की आपण ज्या शहरात, ज्या गावात किंवा अगदी ज्या वस्तीत राहतो तिथे असा किती अलिखित इतिहास आपल्या आजूबाजूला असेल? हो, नक्कीच असेल. कदाचित आपण रोज ज्या रस्त्यावरून चालतो तिथे शेकडो वर्षांपूर्वी एखादी मोठी ऐतिहासिक घटना घडली असेल. एखादी जुनी वास्तू असेल जी काळाच्या ओघात, विकासाच्या रेट्यात किंवा नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली असेल. अगदी शक्य आहे. पण तो इतिहास आजही तिथल्या जुन्या जाणत्या लोकांच्या संवादात, एखाद्या आजी आजोबांच्या गोष्टीत शांतपणे श्वास घेत असेल. आपण अनेकदा इतिहासाला फक्त किल्ल्यांवर किंवा भल्या मोठ्या संग्रहालयात शोधायला जातो, पण खरा इतिहास तर आपल्या आजूबाजूच्या मातीत अदृश्य स्वरूपात दडलेला असतो. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आपण भौतिक गोष्टींनाच सत्य मानण्याची चूक वारंवार करतो, पण संस्कृती आणि इतिहास हा अदृश्य धाग्यांनी जास्त घट्ट विणलेला असतो. म्हणूनच मला वाटतं कदाचित वेळ आली आहे की आपण सर्वांनी फक्त पुस्तकातला इतिहास वाचण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचा हा अदृश्य इतिहास शोधण्याचा प्रयत्न करावा. अगदी बरोबर. आपल्या परिसरातील वयस्कर लोकांशी बोलून त्यांच्या आठवणींच्या पडद्याआड लपलेले असे अनेक जिवाजी महाले यांचे वाडे शोधायला हवेत. कारण कोण जाणे, ज्या मातीवर आपण रोज चालतो ती माती किती महान कथांची साक्षीदार असेल. नक्कीच हा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नव्या आणि तितक्याच रंजक विषयासोबत. महाराष्ट्रात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं एखादं गाव जर आपण डोळ्यांसमोर आणलं तर साहजिकच टाळ मृदंगाचा गजर किंवा चंद्रभागेसारखी वाहणारी नदी आणि सावळ्या विठ्ठलाची मूर्ती आठवेल. हो, नक्कीच. आपल्या मेंदूला तशी सवयच असते. बरोबर ना? गोष्टी अशा एका विशिष्ट चौकटीत बघायची आपली पद्धत असते. पण समजा या अशा एखाद्या प्रतिपंढरपूरच्या अगदी केंद्रस्थानी पोचल्यावर तिथे विठ्ठलाच्या मंदिराऐवजी एक भव्य म्हणजे शेकडो वर्षांचं जुनं असं शिवमंदिर समोर उभं असेल तर? हा एक अतिशय रंजक धक्का असतो. हो ना? म्हणजे आपण आपल्या डोक्यात दैवतांच्या आणि परंपरांच्या अगदी स्पष्ट रेषा आखलेल्या असतात. वैष्णव परंपरा आणि शैव परंपरा या दोन्ही अगदी वेगळ्या मानल्या जातात. हो, तसंच शिकवलं जातं आपल्याला. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण या अशा ठिकाणांचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा या रेषा खूप पुसट होतात. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण उलगडणार आहोत. आपल्याकडे माझे गाव माझे शिवार या विशेष अहवालातून दौंड तालुक्यातील राजेगाव या गावाची अतिशय सविस्तर माहिती आली आहे. अगदी. आणि हा अहवाल खूपच रंजक आहे. हो, कारण या अहवालात या गावाला चक्क प्रतिपंढरपूर म्हटलंय. पण त्याच वेळी या गावाचं संपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन हे भीमा नदीच्या काठावर वसलेल्या भगवान श्री राजेश्वरांच्या प्राचीन शिवमंदिराभोवती फिरतं. बरोबर.
म्हणजे मला सुरुवातीला हा खूप मोठा विरोधाभास वाटला होता. एकाच गावात वारकरी संप्रदायाची ओळख आहे आणि मुख्य स्थान मात्र एका प्राचीन शिवमंदिराचं. खरं तर हा विरोधाभास वाटणं अगदी साहजिक आहे. पण भारतीय तत्त्वज्ञानात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आपण पाहिलं तर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यात अद्वैत मानले गेले आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही एकच आहेत असा विचार. होय. आणि राजेगाव हे या अद्वैताचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. जेव्हा आपण एखाद्या गावाला प्रतिपंढरपूर म्हणतो तेव्हा ती ओळख केवळ एका विशिष्ट मूर्तीपुरती मर्यादित नसते. मग ती कशावर आधारित असते? ती ओळख असते तिथल्या भक्तीच्या तीव्रतेची, त्या ठिकाणच्या सात्विक वातावरणाची. म्हणजे भीमा नदीच्या काठावर उभं असलेलं हे श्री राजेश्वरांचा प्राचीन मंदिर त्याच भक्ती परंपरेचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. बापरे, हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. या अहवालात या शिवमंदिराचे जे वर्णन केले ना, ते वाचताना मला सतत एक प्रश्न पडत होता. कोणता प्रश्न? म्हणजे आजच्या या सिमेंटच्या जंगलात आणि प्रचंड धावपळीच्या जगात एखादी वास्तू शेकडो वर्षे इतकी शांत आणि अचल कशी काय राहू शकते? हे मंदिर एखाद्या जिओलॉजिकल अँकरसारखं वाटतं. हो, जिओलॉजिकल अँकर. अगदी योग्य शब्द आहे हा. जे काळाच्या प्रवाहातही घट्ट रोवून उभं आहे. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता मिळते असा हा अहवाल सांगतो. पण मला सांगा, एखाद्या दगडी वास्तूत गेल्यावर अचानक मनःशांती कशी काय मिळू शकते? यामागे नक्की काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. यामागे प्राचीन वास्तुकला आणि मानवी मानसशास्त्र यांचा अत्यंत अचूक मेळ साधलेला आहे. अच्छा, कसं काय? शिवकालीन किंवा त्याहून जुन्या मंदिरांची वास्तुकला जर आपण बारकाईने पाहिली तर ती मुख्यत्वे काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट दगडात बांधलेली असते. हो, काळा दगड. बरोबर. आता या दगडाची जाडी आणि त्याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता, ज्याला आपण थर्मल मास म्हणतो, ती प्रचंड असते. थर्मल मास. हो. जेव्हा आपण बाहेरच्या प्रखर उन्हातून किंवा एकदम दमट वातावरणातून या मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आतील तापमान अचानक काही अंशांनी कमी झालेलं असतं. म्हणजे ते फक्त अध्यात्म नाही, तर तो एक प्रकारचा मुद्दाम तयार केलेला मायक्रो क्लायमेट असतो. अगदी तसंच. तो एक मायक्रो क्लायमेटच असतो. आणि दुसरं म्हणजे मंदिराचा गाभारा. तुम्ही पाहिलं असेल, गाभाऱ्याची रचना मुद्दाम अशी केलेली असते की तिथे नैसर्गिक प्रकाश अत्यंत कमी पोहोचेल. हो, तिथे नेहमी थोडा अंधारच असतो. बरोबर. मानवी डोळ्यांना जेव्हा कमी प्रकाश मिळतो तेव्हा पाहुल्या विस्फारतात आणि बाहेरील जगातील जे व्हिज्युअल स्टिम्युली किंवा सतत बदलणारी दृश्य असतात ना, ती अचानक थांबतात. म्हणजे मेंदूकडे जाणारी माहिती कमी होते. हो, मेंदूला मिळणारे सिग्नल्स कमी होतात. शिवाय अहवालात स्पष्ट नमूद केलंय की हे मंदिर भीमा नदीच्या साक्षीने उभं आहे. हो, नदीचा संदर्भ आहे तिथे. वाहत्या पाण्याचा एक मोठा नैसर्गिक हीट सिंक म्हणून उपयोग होतो, जो आजूबाजूची उष्णता शोषून घेतो. अच्छा. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच मानवी मज्जासंस्थेला म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमला एक नैसर्गिक शांततेचा सिग्नल मिळतो आणि हृदयाचे ठोके आपोआप संथ होतात. आपण ज्याला प्रसन्नता किंवा मनःशांती म्हणतो ना, तीच ही शारीरिक आणि मानसिक अवस्था असते. हे खूपच थक्क करणारं आहे. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीच्या लोकांना हे पक्क माहीत होतं की मानवी शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी वास्तूचा वापर कसा करायचा. अगदी बरोबर. पण याच भीमा नदीच्या संदर्भात अहवालात एक अशी ऐतिहासिक नोंद आहे जी वाचून मला निसर्गाच्या एका भयानक दुहेरी चेहऱ्याची जाणीव झाली. निसर्गाचा दुहेरी चेहरा? तुम्ही पुराच्या संदर्भाविषयी बोलत आहात का? हो, अगदी तेच. एकीकडे आपण आत्ता चर्चा केली की हीच ती भीमा नदी आहे जिचा शांत प्रवाह मंदिराला आणि तिथल्या परिसराला एक अद्भुत मनःशांती देतो. हो. पण अहवाल सांगतो की याच मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि शूर अंगरक्षक जिवाजी महाले यांचा एक भव्य वाडा होता. होय, जिवाजी महाले? जिवाजी महाले म्हणजे तेच ज्यांच्याबद्दल आपण होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण आजही अत्यंत अभिमानाने वापरतो. बरोबर. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता. हो, अफजल खानाचा वकील सय्यद बंडा याने जेव्हा महाराजांवर वार केला तेव्हा तो वार स्वतःवर झेलून सय्यद बंडाला मारणारे हेच ते जिवाजी महाले. अगदी बरोबर. अशा एका महान ऐतिहासिक योद्ध्याच्या खुणा या राजेगावच्या भूमीत होत्या. पण भीमा नदीला कधीतरी आलेल्या एका महाभयंकर पुरात हा संपूर्ण ऐतिहासिक वाडा कायमचा वाहून गेला. खरंच हे खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे जो निसर्ग शांती देतो
तोच निसर्ग एका क्षणात इतिहास पुसूनही टाकू शकतो. खरोखरच निसर्गाचा एक रौद्र नियम आहे. नद्या या मानवी संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या साक्षीदार असतात हे आपण मानतो. हो, पण वेळ आल्यावर त्या स्वतःच तो इतिहास विसर्जितही करतात. पुराच्या त्या प्रचंड प्रवाहाने वाड्याचे चिरेबंदी दगड, लाकडी खांब सगळं काही हिरावून नेलं असेल. ऐतिहासिक पुराव्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे एक खूप खूप मोठं नुकसान आहे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? तर मग तो इतिहास फक्त एक दंतकथा बनून राहत नाही का? जर एखादी वास्तूच अस्तित्वात नसेल तर पुढच्या पिढीला तो इतिहास कसा सांगायचा? समाजशास्त्र आणि इतिहासाच्या अभ्यासात याला एक अत्यंत सुंदर उत्तर आहे, ज्याला आपण सामूहिक स्मरणशक्ती किंवा कलेक्टिव्ह मेमरी असं म्हणतो. कलेक्टिव्ह मेमरी. हो. अहवालात एक अत्यंत मार्मिक वाक्य आलंय की वाडा वाहून गेला असला तरी त्या इतिहासाच्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात जिवंत आहेत. अच्छा, म्हणजे लोक विसरले नाहीत. अजिबात नाही. जेव्हा भौतिक पुरावे नष्ट होतात ना, तेव्हा इतिहास माणसांच्या संवादात राहायला जातो. राजेगावच्या लोकांसाठी ती जागा आज जरी रिकामी असली तरी त्यांच्या मनात तिथे आजही जिवाजी महाल्यांचा वाडा उभा आहे. बापरे. आजी आजोबा जेव्हा नातवंडांना ती रिकामी जागा दाखवतात तेव्हा ते फक्त रिकामी जागा दाखवत नसतात, ते एक अदृश्य स्मारक दाखवत असतात. म्हणजे इतिहास हा फक्त दगडांमध्ये नाही तर तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टीत संवादात जिवंत राहतो. होय. आणि बऱ्याचदा असं होतं की भौतिक वास्तू नष्ट झाल्यावर लोकांची त्या वास्तूबद्दलची आणि त्या इतिहासाबद्दलची भावना अधिक तीव्र होते. कारण ती वास्तू आता डोळ्यासमोर नसते. अगदी बरोबर. कारण आता तो इतिहास जपण्याची जबाबदारी कोणत्याही सिमेंट किंवा दगडाची नसून ती थेट त्या समाजाची असते. जिवाजी महाले यांचे शौर्य हे त्या मातीचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की कोणत्याही पुराचं पाणी ते गावकऱ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकू शकत नाही. हा विचार खूपच भावूक करणारा आहे. एकीकडे पुराच्या पाण्याने नेलेला वाडा आणि दुसरीकडे त्याच भीमा नदीच्या साक्षीने आजही उभा असलेला तो नैसर्गिक परिसर. हो, विरोधाभास आहे पण सुंदर आहे. आणि अहवालात या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे जे वर्णन आले ना, ते वाचताना मला आधुनिक तंत्रज्ञानाची एक उपमा आठवली. आधुनिक तंत्रज्ञान? कोणती उपमा? म्हणजे मला हा संपूर्ण नैसर्गिक परिसर एका अत्यंत उच्च दर्जाच्या नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स सारखा वाटला. नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स? अरे वा, हे जरा सविस्तर समजावून सांगा. म्हणजे बघा, आपण जेव्हा प्रवासात असतो, ट्रॅफिकचा प्रचंड गोंगाट असतो आणि आपण ते नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स कानाला लावतो तेव्हा काय होतं? सगळा आवाज बंद होतो. हो, ते हेडफोन्स बाहेरील तो सगळा कर्कश आणि त्रासदायक आवाज एका सेकंदात ब्लॉक करतात, कापून टाकतात आणि आपल्याला एका वेगळ्याच शांत दुनियेत घेऊन जातात. बरोबर. राजेगावच्या श्रीराजेश्वर मंदिर परिसरात गेल्यावरही नेमकं हेच होत असावं. अहवालात म्हटलंय की मंदिराभोवती दाट वृक्षराजी आहे, उंच नारळाची झाडं आहेत आणि आंब्यांची हिरवीगार बाग आहे. हो, निसर्ग सौंदर्य खूप आहे तिथे. आणि आजच्या काळातला जो मानसिक आणि भौतिक कोलाहल आहे, कामाचा ताण, गाड्यांचे हॉर्न, सतत वाजत असलेले मोबाईल फोन, हे सगळं ही दाट झाडी जणू काही ब्लॉक करून टाकते. अगदी तसंच होतं. आणि मग आत काय उरतं? तर पहाटेच्या वेळी घुमणाऱ्या पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि नदीच्या प्रवाहाची संथलय. मला वाटतं हे नैसर्गिक हेडफोन्स जगाच्या गोंगाटापासून माणसाला वेगळं करतात. ही उपमा केवळ काव्यात्मक नाहीये, तर यामागे एक अत्यंत ठोस ध्वनिविज्ञान म्हणजे अकाउस्टिक्स आणि उत्क्रांतीचं शास्त्र दडलेलं आहे. खरंच? हो. तुम्ही जे नॉईज कॅन्सलेशन म्हणताय ना, ते निसर्ग अगदी हजारो वर्षांपासून करत आलाय. आधुनिक जगातले आवाज हे अनपेक्षित असतात. हॉर्नचा आवाज, ट्रॅफिक, या आवाजांची फ्रिक्वेन्सी सतत बदलत असते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. बरोबर. आणि यामुळे मानवी मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन स्रवतं. आपला मेंदू सतत धोक्याच्या सूचनेत किंवा अलर्ट मोडवर राहतो. अच्छा. आणि याच्या उलट निसर्गाचे आवाज काम करतात. अगदी बरोबर. नदीच्या पाण्याचा जो सतत आणि संथ आवाज असतो त्याला विज्ञानाच्या भाषेत पिंक नॉईज किंवा ब्रॉडबँड साऊंड म्हणतात. पिंक नॉईज. हो. हा आवाज बाहेरील इतर सर्व तीक्ष्ण आवाजांना झाकून टाकतो, ज्याला आपण मास्किंग इफेक्ट म्हणतो. अरे वा. आणि दुसरा म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा जंगलात अचानक शांतता पसरणे याचा अर्थ एखादा हिंस्र प्राणी जवळ आला आहे असा असायचा. हो, म्हणजे शांतता म्हणजे धोपा. बरोबर. त्यामुळे जेव्हा पक्षी गात असतात, किलबिलाट करत असतात, तेव्हा आपल्या मेंदूच्या ॲमिगडाला
या भागाला हा संदेश जातो की आजूबाजूला सर्व काही सुरक्षित आहे, कोणताही धोका नाही. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. म्हणूनच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की माणसाला नैसर्गिकरित्या प्रचंड सुरक्षित आणि शांत वाटतं. अहवालात जे म्हटलंय की हे संगीत मनाला विलक्षण आनंद देऊन जाते, त्याचं हे नेमकं जैविक कारण आहे. वा, म्हणजे निसर्गाचं हे संगीत केवळ कानाला छान वाटतं म्हणून नाही, तर ते आपल्या मेंदूला सुरक्षिततेची जाणीव करून देतं. अगदी तसंच. पण इथेच या अहवालात पुढे असा एक मुद्दा आहे जो ह्या सगळ्या शांततेच्या व्याख्येलाच आव्हान देतो. कोणता मुद्दा? महाशिवरात्रीचा उत्सव. अहवालात स्पष्टपणे सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर इथे अत्यंत भव्य प्रमाणात सप्ताह, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा सोहळा आयोजित केला जातो. हो, खूप मोठी गर्दी असते. दूरदूरवरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता मला हे समजून घ्यायचंय की एरवी जे ठिकाण नॉईज कॅन्सलिंग हेडफोनसारखं काम करतं, जिथे पक्ष्यांच्या आणि पाण्याच्या आवाजाने मनःशांती मिळते, तिथे जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, टाळ मृदंग वाजतात, तेव्हा ती मूळ शांतता पूर्णपणे भंग पावत नाही का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे गर्दीचा आणि गोंगाटाचा हा प्रकार त्या नैसर्गिक आणि आध्यात्मिक एकांताला मारक नाही का ठरत? कसं आहे ना, आपण बऱ्याचदा शांतता आणि गोंगाट यांची व्याख्या खूप वरवर पाहतो. आपल्याला गर्दी आणि उत्सव यातील मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. फरक म्हणजे कसं? जेव्हा आपण शहरातल्या रेल्वे स्टेशनवरची किंवा ट्रॅफिकमधली गर्दी पाहतो, तो नक्कीच गोंगाट असतो, कारण तिथे हजारो लोक आहेत.